वारी वारी कीर्तनाची वारी। दुसरा प्रकार आहे ब्रह्मसुख, हे वाढतही नाही आणि घटतही नाही। आणि तिसरा जो प्रकार आहे भक्ती सुख, हे सतत वाढत जाणार असतं। मग हे सतत वाढत जाणारं सुख जीवाला मिळेल, प्राप्त होईल, पण कुणाच्या संगतीमध्ये? अभंगाचं पहिलं चरण। वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा। संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने। वाढत जाणारा सुख जीवाला मिळेल, प्राप्त होईल, पण ते वैष्णवांच्या संगतीमध्ये। कारण संगतीला सुद्धा अधिक महत्व आहे। जशी संगत तसा माणूस घडतो। एखाद्याने जर संगत धरली गायनाचार्य महाराजांची, त्याला वाटतं आपणही एखादी चाल म्हणून बघावी। एखाद्याने जर संगत धरली मृदुंगाचार्य महाराजांची, त्याला वाटतं आपणही थाप मारून बघावी। एखाद्याने जर संगत धरली कीर्तनकाराची, त्याला वाटतं आपणही एखादं प्रवचन करून बघावं। समजतंय ना बोललेलं? म्हणजे जशी संगत तसा माणूस। संगतीचे मुख्य प्रकार आहेत 3: विसंगती, कुसंगती आणि सतसंगती। विसंगती, 2 व्यक्तींमध्ये मतभेद असणं। पतीनं म्हणावं नाही नाही आपल्याला जायचंय पंढरपूरला, आणि पत्नीनं म्हणावं नाही नाही यावर्षी तुळजापूरला जायचंय। म्हणजे दोघांमध्ये मत आहे का? दोघांमध्येच मत नाही। बापाने म्हणावं माझ्या राजवटीत तरी देवाचं नाव घ्यायचं नाही। प्रल्हादानं बापाचा त्याग केला, पण देवाचा त्याग केला नाही। देवाचं नाव घेतल्याशिवाय मी राहणार नाही। भरतानं आईचा त्याग केला, पण भावाचा त्याग केला नाही। बिभीषणानं भावाचा त्याग केला, पण देवाचा त्याग केला नाही। तुम्ही म्हणणार याला काही समर्थक प्रमाण आहे का? प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू, राजमाता निंदू भरते केली विसंगती। कुसंगती, चांगल्याच्या संगतीमध्ये वाईट जर आला तर चांगल्याला बिघडायला वेळ लागत नाही। अनमोल किमतीचा हिरा असतो बघा, हिरा, पण 2-4 ढेकणांनी एकी केली। कुसंगी नाडीला साधू तैसा, ओ कुसंगी नाडीला साधू तैसा, ओ कुसंगी नाडीला साधू तैसा, कुसंगी नाडीला साधू तैसा। एकनाथ संगे राजो बंगाला, एकनाथ संगे राजो बंगाला, एकनाथ
वाढला साधू जैसा. हिऱ्याच्या संगतीमध्ये ढेकून आला तर हिऱ्याचा भंग होतो, म्हणजे संगतीमुळे भंग होतो. म्हणून जीवनात संगत महत्वाची. स्वामी विवेकानंद शिकागोला गेले. शिकागोला गेल्यानंतर धर्म परिषदेमध्ये त्यांना प्रश्न केला, तुमच्या भारत देशाचं वैशिष्ट्य काय? स्वामी विवेकानंदांनी अतिशय सुंदर उत्तर दिलं. इतर देशाचा विचार केला, इतर प्रांताचा विचार केला, इतर देशाचा विचार केला, इतर प्रांताचा विचार केला. स्वतःची आई सोडल्यास सर्वच स्त्रियांकडे वाईट दृष्टीने बघतात, पण माझा भारत देश असा आहे, स्वतःची पत्नी सोडल्यास सर्वच स्त्रियांकडे माते समान बघतात. या पवित्र देशामध्ये आपला जन्म आहे. आणि तिसरा महत्वाचा प्रकार म्हणजे सतसंगती. वाल्ला कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. कुणामुळे? सतसंगती. संगती प्राप्त झाली तर संतांची, संगती प्राप्त झाली तर चांगल्याची प्राप्त झाली. म्हणून एके ठिकाणी अनंत फंदी नावाचे कवी वर्णन करतात, उगीच निंदा स्तुती कुणाची प्रशंसा तू करू नको. उगीच निंदा स्तुती कुणाची प्रशंसा तू करू नको. अरे बाडी खुशामत शाण्याची, मूर्खाची ती मैत्री नको. म्हणून मैत्री सुद्धा असावी चांगल्याची. म्हणून महत्व आहे संगतीला. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आता वैष्णव नेमका आपण म्हणायचं कुणाला? चांगलं बोलता आलं म्हणजे वैष्णव झाला का? चांगलं बोलता आलं म्हणजे वैष्णव होत नाही. चांगलं गायन करता आलं म्हणजे वैष्णव होता येत नाही. गायन करीसी परी गुणीजन होसी, वैष्णव न होसी अरे जना. भरपूर तीर्थयात्रा केल्या म्हणजे वैष्णव झाला का? भरपूर तीर्थयात्रा केल्या वैष्णव होत नाही. मग वैष्णव होतो कधी? नामदेव महाराज सांगतात बघा, नाम मने नाम केशवाचे घेशी, नाम मने नाम